स्वागत आहे मित्रांनो आपल्या या YouTube चॅनलवर. मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत जे आपण ऑफलाईन अर्ज सादर करत आहोत, त्या फॉर्ममध्ये मोठे बदल करण्यात आलेले आहेत. कोणते ते बदल करण्यात आले आहेत, या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. मित्रांनो, जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर सबस्क्राईब करा. मित्रांनो, सर्वप्रथम आपण ते फॉर्म पाहू, ते कसे भरायचे आहे. सर्वात प्रथम आपल्याला या फॉर्ममध्ये महिलेचे संपूर्ण नाव याविषयी माहिती लिहायची आहे. आधी ते फॉर्मॅट वेगळे होते, आता ते बदल करण्यात आले आहेत व सविस्तर ते मांडण्यात आले आहेत. सर्वात आधी महिलेचे जे लग्नापूर्वीचे नाव होते ते लिहायचे आहे. समजा TC वर जे नाव होते ते लिहायचे आहे. त्यानंतर महिलाचे लग्नानंतरचे नाव आपल्याला इथे लिहायचं आहे. जे आधार कार्ड प्रमाणे ते इथे लिहायचं आहे. त्यानंतर आपल्याला जन्मतारीख लिहायची आहे. इथे सर्वात प्रथम दिनांक, त्यानंतर महिना व त्यानंतर वर्ष आपल्याला लिहायचं आहे. त्यानंतर अर्जदाराचा पत्ता व इतर माहिती आपल्याला इथे लिहायची आहे. जन्माचे ठिकाण आपल्याला इथे लिहायचे आहे, जिथे आपला जन्म झाला आहे. त्यानंतर जिल्हा आपल्याला इथे लिहायचा आहे, जिल्हा हा असेल. त्यानंतर आपल्याला जे आपलं गाव असेल, शहर असेल, त्याचे नाव इथे लिहायचे आहे. त्यानंतर आपल्याला आपली जी ग्रामपंचायत, नगरपंचायत, नगरपालिका जे पण असेल ते आपल्याला लिहायचं आहे. त्यानंतर आपला संपूर्ण पत्ता आधार कार्ड प्रमाणे आपल्याला इथे पत्त्याच्या समोर इथे लिहायचं आहे. जे पण आपला आधार ॲड्रेस असेल ते इथे लिहायचं आहे. त्यानंतर आपल्याला इथे आपला जे पोस्टल पिनकोड असेल ते इथे लिहायचं आहे. जे पण आपला पोस्टल कोड असेल ते आधार कार्डच्या मागे असतो ते इथे लिहायचं आहे. त्यानंतर आपल्याला मोबाईल क्रमांक, जो आपल्याकडे मोबाईल आहे त्याचा क्रमांक इथे लिहायचा आहे. अंकी इथे या बॉक्समध्ये लिहायचे आहेत. त्यानंतर आपले जे जात प्रवर्ग आहे ते इथे लिहायचं आहे. तिथे अशी एक राईट अशी खूण करायची आहे बॉक्समध्ये. त्यानंतर आपल्याला आपला आधार क्रमांक इथे लिहायचा आहे या बॉक्समध्ये. त्यानंतर महिलेचा जन्म परराज्यातील असल्यास ते माहिती लिहायची आहे, नसेल तर हे सोडून द्यायचं आहे. त्यानंतर आपण कोणतीही शासनाची दुसरी योजनेचा लाभ घेत असाल तर इथे वय करायचं आहे, नाहीतर नाही म्हणून असे इथे करायचं आहे. नंतर हे इथे इथे विवाहिक स्थिती आपल्याला लिहायची आहे, आपण इथे लिहू शकता. त्यानंतर आपल्याला अर्जदाराचे खाते असलेले बँकेचे तपशील मागायचे आहे. सर्वप्रथम आपल्याला बँकेचं जो पण नाव असेल ते लिहायचं आहे. नंतर खातेदाराचं नाव लिहायचं आहे. त्यानंतर बँक खाते क्रमांक लिहायचा आहे. त्यानंतर IFSC कोड इथे लिहायचा आहे. त्यानंतर आपला आधार क्रमांक खात्याला जोडला आहे असे होय म्हणून लिहायचं आहे. त्यानंतर आपण नारी शक्तीचे प्रकार आपल्याला लिहायचे आहेत, जे आपण करत आहोत. जर आपण स्वतः अर्ज करत असाल तर सामान्य महिला करायचं आहे. त्यानंतर आपल्याला या अर्जासोबत जे कागदपत्रे द्यायची आहेत त्याविषयी माहिती लिहिली आहे. ते आधार कार्ड असेल किंवा जन्मदाखला, रेशन कार्ड किंवा शाळा सोडल्याची TC प्रमाणपत्र किंवा पासबुक, येथे आपल्याला जे आपण सादर करत आहोत त्याला टिक करायचं आहे, जे आपण सादर करणार आहोत. त्यानंतर आपल्याला या डॉक्युमेंटची एक प्रत या फॉर्मला लावून द्यायची आहे, जेथे आपण अर्ज करणार आहोत. त्यानंतर अर्जदाराची हमीपत्र आपल्याला इथे लिहायचे आहे. जेवढे बी हे अटी आहेत एकदा आपण वाचून घेऊ शकता. त्यानंतर या बॉक्समध्ये राईट अशी खूण करू शकता. त्यानंतर ते स्थळ जे आपण अर्ज करत आहोत तिथे आपले स्थानाचे नाव लिहायचे आहे. त्यानंतर दिनांक लिहायचे आहे. इथे अर्जदार सही करायची आहे. त्यानंतर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत ज्या सरकारी संस्था आपल्याला अर्ज घेत आहेत त्यांचे नाव, त्यांचे पद, विभाग, दिनांक, वेळ आणि त्यांची सही घेऊन हे प्रत आपल्याकडे ठेवायची आहे.
अशा प्रकारे आपण ह्या ऑफलाईन फॉर्म भरून सादर करू शकता. या फॉर्ममध्ये थोडेफार बदल करण्यात आले आहेत. पहिले फॉर्म हा व्यवस्थित नव्हता. त्यानंतर आता हे फॉर्म व्यवस्थित मांडणी करण्यात आली आहे व याचा डिझाइन पण व्यवस्थितपणे मांडण्यात आलेला आहे. अशा प्रकारे आपण हा फॉर्म प्रिंट आउट काढून आणि आपल्या जवळच्या अंगणवाडी, ग्रामपंचायत किंवा शासकीय जे संस्था आहेत, त्यामध्ये आपण जाऊन हे फॉर्म जमा करू शकता. या फॉर्मची जी लिंक आहे आपण आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहोत. तिथे आपण हे फॉर्म डाउनलोड करून प्रिंट काढून अर्ज सादर करू शकता.